स्वतःचा देह त्या ठिकाणी ठेवावा लागणार आहे याची कल्पना सुद्धा केली नव्हती। श्रावणाची इच्छा आहे ना, वडिलांनी पाणी प्यावं, तो तुंबा घेतला दशरथजी, चोर पावलाने निघाले आणि चोर पावलाने आल्यामुळे ते आंधळे होते, पायाची चाऊल जाणवली, त्यामुळे आवाज दिला, आला का बाळ श्रावणा, आला का बाळ श्रावणा, आला का बाळ श्रावणा। 3 वेळा आवाज दिला। आपल्या लहान बाळाला जर आई वडील एखाद्या वेळेस आवाज देत असेल तर बाळ लगेच आवाज देते। 3 वेळा आवाज देऊनही बाळ आवाज देत नाही। आई वडिलांना असं वाटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे। 3 वेळा आवाज देऊन सुद्धा जर बाळ आवाज देत नसेल, ओ देत नसेल, नक्की काहीतरी गडबड असली पाहिजे। 4थ्यांदा आवाज दिला त्यावेळेस राजा दशरथजीने तुंबा खाली ठेवला आणि प्रत्यक्ष यज्ञदत्ताच्या हाताला स्पर्श केला। हाताला स्पर्श हा बाळाचा नाही, हा पुरुषाचा आहे। हे ओळखल्याबरोबर सांगितलं, तू श्रावणच ना, तू श्रावणच ना। त्यांनी सांगितलं, महाराज मी श्रावण नाही, मी अयोध्येचा दुर्भाग्यशाली अयोध्या नरेश राजा दशरथ आहे। मग आमचा श्रावण कुठे गेला महाराज? न कळत त्याला आमच्याकडून बाण लागला आणि तुमचा श्रावण गतप्राण झाला। हा घडलेला वृत्तांत वडिलांना कळाल्यानंतर वडील रडायला लागले, आई रडायला लागली। अरे आम्ही जन्मताच आंधळे आहोत दोघे जणे। श्रावण आमची काठी होता, श्रावण आमचा घास होता, श्रावण आम्हाला पाणी पाजत होता आणि एकुलता एक असणारा